नमस्कार, मी रवींद्र जाधव, तालुका अध्यक्ष आम आदमी पार्टी. आपल्याकडे सध्या देशातल्या परीक्षा असो किंवा राज्यातल्या परीक्षा असो, परीक्षा पेपर फुटणे हे अ, अगदी म्हणजे सहज झाल्यासारखं झालेलं आहे. कुठल्याही परीक्षा असू द्या, राज्यातल्या असू द्या, देशातल्या असू द्या, विद्यार्थ्यांची जी त्या परीक्षेच्या वर त्यांचं भवितव्य अवलंबून असतं आणि ते रात्रंदिवस वर्षानुवर्ष त्यासाठी अभ्यास करत असतात आणि अचानक नीटची परीक्षा असो किंवा ही आताची टीईटीची परीक्षा जी उद्या होणार होती, ती आजच त्याचा पेपर फुटल्यामुळं ती रद्द करण्यात आली. नीटमध्ये 20 एक लाख विद्यार्थ्यांचं नुकसान झालं. त्याची परत परीक्षा घ्यावी लागली सरकारला. आता या टीईटीच्या परीक्षेमध्ये सुद्धा शिक्षक पात्रता परीक्षामध्ये जवळजवळ 6 लाखाच्या पेक्षा जास्त शिक्षकांना ही परीक्षा द्यायची होती, तर ती रद्द झाली आहे. तर एकंदरीमध्ये ही कुठलीही परीक्षा ही राज्य पातळीवरची असो, देश पातळीवरची असो, आपल्या सरकारला ते परीक्षा नीट राबवता येत नाही. त्याचे जे कोणी अधिकारी असतील, जे कोणी त्याचे मंत्री असतील, हे सर्व या बाबतीमध्ये जबाबदार असूनही जबाबदारी न घेता आज जंतर मंतरवर दिल्लीला जे अधिवेशन गेले 7-8 दिवस चालू आहे, तर सरकार त्याची दखल घ्यायला तयार नाही. तसंच आता हे टीईटीची सुद्धा परीक्षा रद्द झाली, याची जबाबदारी कोणी घेणार, कोण घेणार, याबद्दल प्रश्नचिन्ह आहे. धन्यवाद.